वराडाच्या टेम्पोला एका कंटेनरची धडक बसली. आतापर्यंत आपण घटनास्थळी दाखल झालं, काय माहिती आहे आणि काय मागणी असते? खूप दुर्दैवी अशी घटना या मुंबई अहमदाबाद रोडवर झालेली आहे। साखरपुड्याला जे वराड येत होतं त्यांचा भीषण अपघात कंटेनर आणि टेम्पो यांच्यामध्ये झालेला आहे। आता मी कासा आरेस्टला जाऊन आलो। साधारणतः 11 हे दुर्दैवी मृत झालेले आहेत आणि साधारणतः 16 जण जखमी अवस्थेतील धुंदेवाडी या हॉस्पिटलला ट्रान्सफर केले गेले, तिथे त्यांची ट्रीटमेंट सुरू झालेली आहे। या घटनेची माहिती मिळताच मी आमचे जिल्हाध्यक्ष आम्ही स्वतः इथं आलोय, त्याची पाहणी करतोय आणि त्वरित उपाययोजना कशा होतील त्याचा आम्ही आढावा घेण्याचा प्रयत्न करतोय। इथे माननीय पोलीस देशमुख साहेब सुद्धा आलेले आहेत। ज्या रुग्णांना धुंदरवाडीचे हॉस्पिटलला पाठवलेलं आहे त्यांना सुद्धा ट्रीटमेंट सुरू झालेली आहे। याची लागलीच सूचना हे माननीय मुख्यमंत्री साहेबांना दिली गेलेली आहे। माननीय पालकमंत्री साहेब यांना सुद्धा दिले गेलेले, ते स्वतः इथे यायला निघालेले आहेत आणि प्रदेशाध्यक्ष आमदार माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांना सुद्धा सूचना दिली गेलेली आहे। त्यामुळे त्वरित सगळी यंत्रणा ही प्रशासन हे कामाला लागलेलं आहे आणि जे जखमी झालेत किंवा जे मयत झालेत त्यांना तातडीची चांगली अशी मदत सरकारतर्फे मिळावी यासाठी आम्ही पालकमंत्र्यांकडे आग्रह धरणार आहोत। अर्थात आल्यानंतर आढावा घेऊन ते पुढची सूचना देत। हा टेम्पो खरं तर आउट साईडने येत होता आणि दुसरा विषय असा आहे की हे व्हाईट टॅपिंग केलं, त्याच्या बाजूला जो साईड पट्टी पाहिजे ती कुठेच नाहीये। त्याच्यामुळे वारंवार असे अपघात घडत आहेत अशी माहिती स्थानिकांनी दिली। जे ठेकेदार आहेत या महामार्गाचं काम करत होते त्यांना कुठेतरी पाठीशी घातलं जात याचा आरोप नाही। या निमित्ताने या सगळ्या प्रकरणाची चौकशी होईल, रोडची सुद्धा चौकशी होईल, जिथे साईड पट्टी केली गेलेली नाही, जे आवश्यक ज्या नियमानुसार हायवेच्या नियमानुसार जे व्हायला पाहिजे काम ते झाले नसेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि जर या प्रकरणामुळे जर अशा प्रकारचे अपघात होत असतील तर ते टाळता येण्यासाठी काय उपाययोजना करावी लागेल यासाठी सुद्धा नॅशनल हायवे ऑथॉरिटीसाठी आम्ही बोलणार आहोत आणि असे जे अपघात आहेत हे होऊ नये यासाठी दक्षता ही घेतली गेली पाहिजे। अपघात झालेला आहे, काय माहिती आणि काय कार्यवाही केली जाते? आज सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास मुंबई अहमदाबाद हायवेवर धानिवरी या गावाच्या जवळ मुंबई वाहिनीच्या ठिकाणी एक धानिवरी गावचा वराडाचा एक टेम्पो, ज्यामध्ये 40 लोकांच्या आसपास एक वराड होतं आणि त्यांना समोरून येणाऱ्या एका हेवी कंटेनरने त्यांना समोरासमोर धडक झाली आणि त्यामध्ये आतापर्यंत एकूण 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। घटनास्थळी त्वरित कासा पोलीस स्टेशन चा स्टाफ तसेच आपले HSPचा स्टाफ आणि सर्व जिल्हा प्रशासन यंत्रणा जागेवर पोहोचून सर्व जखमींना उपजिल्हा रुग्णालय कासा तसेच वेदांत कॉलेज धुंदलवाडी या ठिकाणी त्यांना शिफ्ट करण्यात आलेलं आहे। अजूनही 20च्या आसपास जखमींवर उपजिल्हा रुग्णालय कासा व धुंदलवाडी हॉस्पिटल वेदांत हॉस्पिटल धुंदलवाडी येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे। ट्रॅफिक सुरळीत सुरू आहे आणि पुढील कारवाई पालघर पोलिसांद्वारे करण्यात येतात। मृतांचा आकडा वाढण्याची याच्यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे आणि तरी मृतांवर जे जखमी आहेत त्यांच्यावर चांगला उपचार किंवा त्यांना चांगला उपचार मिळेल यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करते। प्रथमदर्शनी अशी माहिती की जे काही वराडाचा जो काही टेम्पो होता त्यामध्ये हे रॉंग साईडने चाललेले असल्यामुळे प्रथमदर्शनी तर अपघाताचं कारण ते दिसतंय की त्यांनी 1 किलोमीटर समोरून U-टर्न मारून आपल्या गावाकडे वळण्यासाठी त्यांना रेग्युलर रस्ता असताना त्यांनी शॉर्टकट म्हणून थोडासा U-टर्न वाचवायच्या दरम्यान त्यांनी रॉंग साईडने घेतल्यामुळे त्यातून कुठेतरी हा अपघात झाल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय, पण तपासामध्ये पुढील बाबी समोर येतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।